नमस्कार मित्रो, पहा, एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो. जर तो रुमाल 18 रुपयास विकला तर शेकडा नफा किंवा तोटा किती? तर आपल्याला गणित वाचता वाचता एक लक्षात आलं, ते म्हणजे काय, तर मी रुमाल किती रुपयाचा विकला? 23 रुपयाचा विकला. 23 रुपयाचा विकल्यामुळे नफा किती रुपये झाला? 3 रुपये. म्हणजे नफा केव्हा होत असते? जेव्हा खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल आपली विक्री किंमत. म्हणजे विक्री किंमत किती आहे? तर 23 रुपये. 23 रुपये जर विक्री किंमत असेल, त्यातून जर मी नफा वजा केला तर मला काय भेटेल? खरेदी किंमत भेटेल. म्हणजे 20 रुपये. 20 रुपये काय असेल माहिती? खरेदी किंमत असेल. आता नंतर काय केलं? तोच रुमाल किती रुपयाचा विकला? समजा जर तो रुमाल 18 रुपयाचा विकला. 18 रुपयाचा विकला म्हणजे काय? खरेदी किमतीपेक्षा किती रुपयाने कमी विकला? 2 रुपयाने कमी विकला. म्हणजे माया तोटाच होईल ना? काय होणार? तोटा होणार. तो नफा किंवा तोटा कशा काढत असतो? मी खरेदी किमतीवर काढत असतो. म्हणून खरेदी किंमत मी ही खाली, खरेदी किंमत खाली घेतली आणि किती रुपये नुकसान झालं माया? 20 रुपयाचा रुमाल किती रुपयाला विकून आला मी? 18 रुपयाला विकून आला. मी 2 रुपयाचं नुकसान झालं. त्याची टक्केवारी काढा. तो गुन्हेला 100. 0 कटले, 2 कटले, तर राहिला उत्तर 10%. 10% काय? तोटा. म्हणजे ऑप्शन तिसरं. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, शॉर्ट ट्रिकसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.